नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FY BAचा सेमिस्टर सेकंडचा टुरिझम मॅनेजमेंट या विषयाचं प्रकल्प अहवाल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रकल्पाचा विषय आहे पर्यटनाचा अर्थ, महत्त्व, पर्यटनाचे प्रकार आणि पर्यटनाचे आर्थिक फायदे. म्हणजे पर्यटनाचा देशाला काय फायदा होतो. तर इथे अनुक्रमणिका आहे. प्रकल्प वही तुम्हाला महाविद्यालयातून मिळते आणि त्या प्रकल्प वहीवर अनुक्रमणिका ही ऑलरेडी दिलेलीच असते. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला तुमचा पेज क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे तुमचे शीर्षक. मग पहिल्या पेजवर काय आहे आणि तुम्हाला हे जे प्रकल्पाचे क्रमांक आहेत हे तुम्हाला तुमच्या वहीनुसार येणार. इथे मी माझ्या प्रकल्पाच्या पेजनुसार पेज क्रमांक टाकलेले आहेत. इथे तुम्ही जसं लिहित जाल तसं तो मुद्दा त्या पेज नंबरवर येणार. म्हणजे प्रस्तावना हा तुमचा पेज नंबर 1 वर येणार. पर्यटनाची व्याख्या हा कदाचित 1-2 नंबरवर येणार. व्याख्या आणि अर्थ हे तुमचं ज्या पेज नंबरवर येईल त्या नंबरवर तुम्हाला तुमचं पेज क्रमांक टाकायचा आहे. आणि मुख्य मुद्दे आपल्याला इथे हायलाईट जे तुम्ही मुद्दे करणार आहात त्या मुख्य मुद्द्यांचं इथे तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे प्रस्तावनेपासून सुरुवात होते. प्रस्तावना ही तुम्हाला किमान 1 पेज लिहिणं गरजेचं आहे. तर पर्यटन म्हणजे व्यक्तीने विश्रांती, मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय आणि आरोग्य किंवा धार्मिक उद्देशाने आपल्या राहत्या ठिकाणापासून काही काळासाठी केलेला प्रवास. यात प्रवास, निवास, भोजन व मनोरंजन आणि इतर सेवा यांचा समावेश असतो. आधुनिक काळात पर्यटन हा सेवा म्हणून विकसित झाला असून तो देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात काय करतो? योगदान देतो. आजच्या गतिमान जीवनशैलीत पर्यटन हे फक्त विश्रांती किंवा मनोरंजनाचं माध्यम नाही, तर आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तो काय झालेला आहे, एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. व्यक्ती आपल्या नेहमीच्या ठिकाणापासून काही काळासाठी प्रवास करून नवीन अनुभव, ज्ञान, साहस, मनोरंजन आणि आरोग्याचा लाभ घेतो. पर्यटनामुळे सामाजिक समज वाढते, सांस्कृतिक देवाणघेवाण साधली जाते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पर्यावरणीय जागरूकता निर्माण होते. आज पर्यटन हा बहुआयामी प्रक्रिया बनला असून तो व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी काय झालेला आहे, सकारात्मक बदल काय करतो, घडवताना दिसून येतो. आता इथे व्याख्या आहे. पर्यटन म्हणजे व्यक्तीने विश्रांती, मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य किंवा धार्मिक उद्देशाने आपल्या राहत्या ठिकाणापासून काही काळासाठी केलेला प्रवास. मग यात प्रवास आहे, निवास आहे, भोजन आहे, मनोरंजन आहे आणि इतर सेवा यांचा काय होतो, समावेश होतो. आता ही जी व्याख्या आहे त्याचा आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यटन हे फक्त प्रवास नाही तर संपूर्ण अनुभव प्रक्रिया आहे. यात व्यक्ती नवीन स्थळे, निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जीवन अनुभवतो. आधुनिक काळात पर्यटन हा सेवा उद्योग म्हणून विकसित झाला आहे आणि तो देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात मोठं योगदान देतो. पर्यटनामुळे देशातील रोजगार निर्माण होते, परकीय चलन प्राप्त होते आणि पायाभूत सुविधा सुधारतात आणि सांस्कृतिक आदान-प्रदान साधले जाते. आता इथे फोटो आहे तो तुम्हाला प्रकल्पामध्ये लावायचा आहे. तुम्ही देखील नेटवरून छान फोटो काढून तो डाउनलोड करून तुम्ही तुमच्या प्रकल्प वहीमध्ये काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या हस्ताक्षरामध्ये देखील फोटो तयार करून लावू शकता. त्याला जास्तीत जास्त मार्क्स असेल स्वहस्ताक्षरात असलेला. ओके. आता पर्यटनाचे महत्त्व. पर्यटनाचे अनेक महत्त्व आहेत. पर्यटन फक्त विश्रांतीसाठी नसून आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून देश आणि स्थानिक समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता इथे वेगवेगळे मुद्दे आहेत जे तुम्ही पाहू शकता. पहिला आहे आर्थिक विकास आणि परकीय चलन कमाई. तर त्यामध्ये पर्यटनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा येतो. म्हणजे विदेशी पर्यटकांच्या भेटीमुळे परकीय चलन मिळते, जे राष्ट्रीय उत्पन्न वाढवते. पर्यटन व्यवसायामुळे हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, वाहतूक सेवा आहेत, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक बाजारपेठांना चालना मिळते.
त्यामुळे स्थानिक व राष्ट्रीय आर्थिक विकासाला गती मिळते आणि देश जागतिक स्तरावर आर्थिकदृष्ट्या काय होतं, सक्षम बनतो. दुसरं आहे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती म्हणजे पर्यटन उद्योग स्थानिक समाजासाठी रोजगार निर्मितीचा मुख्य स्रोत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ट्रॅव्हल एजन्सी, मार्गदर्शक सेवा, हस्तकला व पर्यटन संबंधित सेवा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होतात. रोजगारामुळे स्थानिक लोकांना आर्थिक स्थैर्य मिळतं. आर्थिक स्थैर्य मिळतं, बेरोजगारी कमी होते आणि जीवनमान सुधारते. विशेषतः ग्रामीण व पर्यटनस्थळ जवळील समाजासाठी हे काय होते, फायदेशीर ठरते. तिसरा मुद्दा आहे आपला प्रदेशीय विकास व पायाभूत सुविधा सुधारणा. पर्यटन स्थळे आणि आसपासच्या प्रदेशांचा विकास साधला जातो. रस्ते, वाहतूक, वीज, पाणीपुरवठा, हॉटेल्स आणि पर्यटन सुविधांचा विस्तार होतो. यातून स्थानिक नागरिकांना देखील लाभ मिळतो. पायाभूत सुविधा सुधारल्यामुळे पर्यटन स्थळांचा दर्जा उंचावतो आणि परिसराची आर्थिक व सामाजिक स्थिती मजबूत होते. चौथा मुद्दा आहे आपला सांस्कृतिक देवाणघेवाण व सामाजिक महत्त्व. पर्यटनामुळे स्थानिक समाज आणि पर्यटकांमध्ये संस्कृतींचं आदानप्रदान होतं. पर्यटन स्थानिक परंपरा, कला, उत्सव, खाद्य संस्कृती आणि जीवनशैली अनुभवतात. यातून स्थानिक संस्कृतीचा प्रचार होतो आणि पर्यटकांना शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्धता अनुभवायला मिळते. शिवाय पर्यटन लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समज आणि पर्यावरणीय संवर्धनाची जाणीव निर्माण होते. वरील सर्व मुद्द्यांवर आपल्याला हे स्पष्ट होतं की पर्यटन फक्त प्रवासाचे माध्यम नसून आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून बहुआयामी आणि टिकाऊ महत्त्वाचे क्षेत्र आहे. पर्यटन उद्योग देशाच्या विकासासाठी, स्थानिक समाजाच्या प्रगतीसाठी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक आहे. आता पर्यटनाचे आपण प्रकार पाहत आहोत. नेट टचचा प्रॉब्लेम आहे जरा, ठीक आहे, काय हरकत नाही. पर्यटनाचे प्रकार. पर्यटन हा केवळ विश्रांती किंवा मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर तो आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य आणि साहस या सर्व घटकांचा समन्वय साधणारे बहुआयामी क्षेत्र आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीत लोक फक्त दैनंदिन कामातून सुटका घेण्यासाठी नव्हे, तर नवीन अनुभव मिळवण्यासाठी, विविध संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी पर्यटनाकडे वळतात. पर्यटनामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात चालना मिळते. नक्कीच आपण म्हणजे एक्झामच्या पिरियडमध्ये आपण फुल टेन्शनमध्ये असतो, परंतु एक्झाम झाल्यानंतर आपण जेव्हा शेवटचा पेपर असतो तेव्हा सगळे विद्यार्थी काय होतात, महाविद्यालयापासून कुठेतरी जवळच्या एका ठिकाणी सगळे फ्रेंड्स लोक काय करतात, बाहेर फिरायला जातात. जेणेकरून तो जो ट्रेस असतो तो काय होतो, त्यांचा खूपच कमी होतो. आलं लक्षामध्ये. म्हणून पर्यटनामुळे मानसिक स्वास्थ्यात चालना मिळते, सामाजिक समज वाढते आणि स्थानिक समाजाच्या आर्थिक व सांस्कृतिक विकासाला हातभार लागतो. या दृष्टिकोनातून पर्यटनाचे विविध प्रकार समजून घेणे आवश्यक आहे, जे पर्यटकांच्या विविध गरजा पूर्ण करतात आणि त्यांना संपूर्ण अनुभव प्रक्रिया अनुभवायला मिळते. विविध प्रकारच्या माध्यमातून पर्यटन उद्योग आणि व्यापक, टिकाऊ आणि समाज व स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरतो. आता आपण पर्यटनाचे प्रकार पाहत आहोत. तर पहिला आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे व्यक्तीने आपल्या देशाच्या बाहेर जाऊन केलेला प्रवास. या पर्यटनाचा उद्देश फक्त मनोरंजन नसून परकीय संस्कृती अनुभवणे, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे पाहणे, स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव घेणे आणि परकीय लोकांशी थेट संवाद साधणे हा देखील समाविष्ट असतो. आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे देशाला परकीय चलन प्राप्त होते, ज्यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते. याशिवाय परकीय देशांशी सांस्कृतिक आदानप्रदान साधले जाते, जे जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सुधारते आणि पर्यटन उद्योगाला जागतिक स्तरावर सशक्त बनवते. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे स्थानिक सेवा क्षेत्र, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मार्गदर्शन सेवा, वाहतूक यांचा काय होतो, विकास होतो. दुसरं आहे देशांतर्गत पर्यटन. आता देशांतर्गत पर्यटन म्हणजे व्यक्ती आपल्या देशातील विविध ठिकाणांना भेट देणे. यात निसर्गप्रेम, प्रवास,
सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन असे पर्यटनाचा समावेश होतो. देशांतर्गत पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्था चालना मिळते. पर्यटन स्थळांचा विकास साधला जातो आणि स्थानिक रोजगार निर्मितीला हातभार लागतो. ग्रामीण भागातले पर्यटन स्थळे विकसित होऊन स्थानिक समाजाला आर्थिक स्थैर्य मिळते. याशिवाय देशांतर्गत पर्यटनामुळे लोकांना आपल्या सांस्कृतिक आणि भौगोलिक वारशाबद्दल माहिती मिळते आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. तिसरा मुद्दा आहे आपला धार्मिक पर्यटन. आता धार्मिक पर्यटनात तीर्थक्षेत्र आलं, मंदिर आलं, मस्जिद आलं, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळांना भेट दिली जाते. यात पर्यटकांचे आध्यात्मिक समाधान, श्रद्धा व धार्मिक अनुभव वृद्धिंगत होते. धार्मिक पर्यटन स्थानिक समाजाला आर्थिक लाभ देते, कारण पर्यटकांच्या भेटीमुळे आसपासचे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, वाहतूक सेवा आणि हस्तकला उद्योगांना चालना मिळते. शिवाय धार्मिक स्थळांचे संवर्धन, नूतनीकरण आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. धार्मिक पर्यटनामुळे समाजामध्ये सहिष्णुता आणि विविध धर्मांबद्दल जागरूकता वाढते. चौथा मुद्दा आहे आपला आरोग्य पर्यटन. आता आरोग्य पर्यटन तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल. आरोग्य पर्यटन म्हणजे पर्यटक उपचार, योग, आयुर्वेद, स्पा किंवा वैद्यकीय सुविधांसाठी प्रवास करतो. यात पर्यटकांचा उद्देश शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारते. या प्रकारामुळे स्थानिक आरोग्य सेवा, क्लिनिक्स, आयुर्वेदिक केंद्र, योग व वैद्यकीय सुविधा विकसित होतात. पर्यटकांना उपचारांसह विश्रांती व मानसिक शांतता देखील मिळते. आरोग्य पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते आणि पर्यटन उद्योगाला नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतात. या प्रकारांमुळे स्पष्ट होते की पर्यटन केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक दृष्टिकोनातून बहुआयामी क्षेत्र महत्त्वाचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला शैक्षणिक पर्यटन. शैक्षणिक पर्यटन शैक्षणिक पर्यटनमध्ये पाहायला गेलं तर शैक्षणिक पर्यटन हा प्रकार विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि संशोधकांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. यात शैक्षणिक सहली, कार्यशाळा, अभ्यास व संशोधनासाठी प्रवास केले जातात. या पर्यटनाद्वारे विद्यार्थी वर्गाने प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. नवीन ज्ञान संपादन होते आणि सामाजिक सांस्कृतिक समज वाढते. शैक्षणिक पर्यटनामुळे व्यक्तींच्या विचारसरणीला वाव मिळतो. तंत्रज्ञान व कौशल्य विकासाला चालना मिळते. तसेच स्थानिक शैक्षणिक संस्था, संग्रहालय, लायब्ररी व संशोधन केंद्रांचा वापर व विकास साधला जातो. नेक्स्ट आहे आपला व्यवसाय पर्यटन. त्याला बिझनेस टुरिझम असं म्हटलं जातं. व्यवसाय पर्यटनात व्यक्ती व्यापार, परिषदे, प्रदर्शन, बैठक किंवा सेमिनारसाठी प्रवास करतो. यात व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे, ज्ञान व कौशल्य वाढवणे आणि नवीन व्यावसायिक संधी शोधणे यावर भर दिला जातो. व्यवसाय पर्यटन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतं. पर्यटन उद्योग आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. जागतिक स्तरावर सशक्त बनतो. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहतूक सेवा व स्थानिक बाजारपेठांनाही फायदा होतो. आपला 7वा मुद्दा आहे साहसी पर्यटन. साहसी पर्यटनात ट्रेकिंग, गिर्यारोहण, राफ्टिंग, स्काय ड्रायव्हिंग, पर्वतारोहण इत्यादी साहसी क्रियाकल्पांचा समावेश होतो. यात पर्यटक म्हणजे ते साहस दाखवतात आपला. मग त्या साहसाचा ते काय करतात? अनुभव घेतात. मानसिक व शारीरिक क्षमता वाढवतात आणि साहसी पर्यटन स्थळांची लोकप्रियता व आर्थिक मूल्य वाढते. साहसी पर्यटन हे आहे साहसी पर्यटन. म्हणजे साहसी पर्यटन आपण असं म्हणू शकतो की युवा पिढीसाठी आकर्षक असून ते पर्यटन उद्योगाला नवीन व नवनवीन संधी उपलब्ध करून देते. वरील सर्व प्रकार पाहता पर्यटन बहुआयामी आणि केवळ विश्रांतीपुरते मर्यादित नाही. यात आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व साहसी घटकांचा समन्वय आहे. विविध प्रकारांमुळे पर्यटन उद्योग अधिक व्यापक, टिकाऊ व समाज व स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त बनतो. पर्यटन स्थळे लोकांना ज्ञान, अनुभव, रोजगार आणि मनोरंजन यांचा समृद्ध अनुभव देतात. पर्यटन हे फक्त प्रवास किंवा मनोरंजनाचे माध्यम नसून आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक,
आरोग्य आणि साहसी दृष्टिकोनातून बहुआयामी महत्त्वाचे क्षेत्र आहे. पर्यटनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, रोजगार निर्मिती साधली जाते, सांस्कृतिक देवाणघेवाण होते, पर्यावरणीय जागरूकता वाढते आणि स्थानिक समाजाचा विकास साधला जातो. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत, धार्मिक, आरोग्य, शैक्षणिक, व्यवसाय व साहसी पर्यटन यांसारख्या विविध प्रकारांमुळे पर्यटन उद्योग अधिक व्यापक, टिकाऊ आणि समाज व स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त बनतो. त्यामुळे पर्यटन व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी सकारात्मक बदल घडवणारे एक संपूर्ण अनुभव प्रक्रियेचं माध्यम ठरतं. आता पर्यटनामुळे देशाला आर्थिक फायद्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील पहिला आहे चलनप्राप्ती. विदेशी पर्यटन जेव्हा देशात येतात तेव्हा ते हॉटेल, रेस्टॉरंट, खरेदी, वाहतूक, पर्यटन स्थळे, मनोरंजन आणि विविध सांस्कृतिक अनुभव यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. त्यामुळे देशात परकीय चलन प्राप्त होते, जे राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यास आणि आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. परकीय चलनाच्या माध्यमातून देशाच्या परदेशी देवाणघेवाणीत सुधारणाही होते आणि जागतिक स्तरावर आर्थिक समावेश साधला जातो. याशिवाय देशाच्या परकीय चलन साठ्यामुळे वित्तीय संकटांवर मात करणे सुलभ होते आणि देशाची जागतिक आर्थिक प्रतिष्ठा वाढते. दुसरा आहे आपला रोजगार निर्मिती. पर्यटन उद्योगामुळे विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. यात हॉटेल्स आहे, रेस्टॉरंट आहेत, ट्रॅव्हल्स एजन्सी, पर्यटन मार्गदर्शन, वाहतूक सेवा, हस्तकला, पर्यटन स्थळे व मनोरंजन सेवा यांचा समावेश होतो. रोजगारामुळे स्थानिक लोकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, बेरोजगारी कमी होते आणि जीवनमान सुधारते. विशेषतः ग्रामीण भागातील किंवा पर्यटन स्थळाजवळ समाजासाठी हे खूप फायदेशीर ठरते. कारण पर्यटनामुळे त्यांना त्यांच्या कौशल्यांचा उपयोग करून उत्पन्न मिळते. रोजगाराच्या या संधीमुळे महिला महिला तरुण आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळते. यामुळे सामाजिक आणि आर्थिक स्तैर्य वाढते. तिसरं आहे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना. पर्यटक जेथे जातात तेथे स्थानिक व्यवसायांना थेट फायदा होतो. हॉटेल्स, फूड स्टॉल, रेस्टॉरंट, वाहतूक सेवा, स्मृतिचिन्हे, विक्री केंद्र आणि पर्यटन संबंधित म्हणजेच काय, की स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण असं म्हणू शकतो, की स्थानिक वस्त्र, हस्तकला, खाद्यपदार्थ, पर्यटन मार्गदर्शन यांसारख्या सेवांमुळे पर्यटन स्थळांचा आर्थिक दर्जा उंचावतो. या प्रकारामुळे किंवा पर्यटन फक्त देशांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी नाही तर स्थानिक समाजाच्या प्रगतीसाठीही महत्त्वपूर्ण ठरतं. चौथा आहे आपला पायाभूत सुविधा व पर्यटन स्थळांचा विकास. आता पर्यटन उद्योगामुळे रस्ते, हॉटेल्स, रेस्टॉरंट, पर्यटन मार्ग, सार्वजनिक वाहतूक सेवा, विजेचा पुरवठा, पाणी पुरवठा, सफाई व्यवस्था यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास होतो. ही सुविधा फक्त पर्यटकांसाठीच नाही तर स्थानिक नागरिकांसाठीही उपयुक्त ठरतात. पर्यटन स्थळावर होणारा विकास. पायाभूत सुविधा व पर्यटन स्थळांचा विकास यामध्ये आपण हे म्हणू शकतो की पायाभूत सुविधा सुधारल्याने पर्यटन स्थळ अधिक आकर्षक बनते, पर्यटकांची संख्या वाढते आणि त्यांचा समाज व स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. पाचवा आहे कर महसूल व आर्थिक संकल्पीय फायदा. पर्यटन उद्योगातील व्यवसाय, हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहतूक सुविधा, प्रवास एजन्सी, पर्यटन मार्गदर्शन यांसारख्या सेवा सरकारला कर स्वरूपात महसूल देतात. या कर महसुलामुळे देशाच्या अर्थसंकल्पात वाढ होते आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा, शिक्षण, संरक्षण, विकास प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होतो. या कर महसुलाच्या माध्यमातून सरकार स्थानिक विकासाला चालना देऊ शकते, पर्यटन स्थळे संवर्धित करू शकते आणि सामाजिक व आर्थिक संतुलन राखू शकते. अशा प्रकारे पर्यटन हा फक्त प्रवास किंवा मनोरंजनाचे माध्यम नसून देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि साहसी दृष्टिकोनातून बहुआयामी महत्त्वाचे क्षेत्र आहे. पर्यटनामुळे देशाला परकीय चलन प्राप्त होते, रोजगार निर्मिती साधली जाते, स्थानिक उद्योग आणि व्यवसायांना चालना मिळते, तसेच पायाभूत सुविधा आणि पर्यटन स्थळांचा विकास होतो. त्यामुळे पर्यटन हे व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी त्यामुळे पर्यटन हे व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय विकासासाठी सकारात्मक बदल घडवणारे एक समग्र अनुभवाचे माध्यम आहे. अशा प्रकारे आपला प्रकल्प इथे संपतो आणि ही संदर्भसूची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संदर्भसूची आहे, जी तुम्ही तुमच्या प्रकल्पामध्ये देऊ शकता.
असे 1 ते 10 ओळी आहेत त्या. आता ऋणनिर्देशांक. ऋणनिर्देशांकामध्ये तुम्हाला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणी कोणी मदत केली ते लिहायचं आहे. मग सर्वप्रथम तुम्ही तुमच्या विषयाचे शिक्षक त्यांच्यामुळे मी ज्यांनी मला हा प्रकल्प विषय दिला आणि नंतर तुम्ही महाविद्यालयाचं ग्रंथालय जिथून तुम्ही वेगवेगळी पुस्तके अभ्यासली, त्या ग्रंथालयाचे आभार किंवा कॉम्प्युटर नेटवरून तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन शोधण्यासाठी महाविद्यालय कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून देतं. तर त्या कॉम्प्युटर लॅबचे देखील आपल्याला आभार मानायचे आहेत. तसं तुमचे मित्र-मैत्रिणी हेल्प करतात. घरचं कुटुंब जे तुम्हाला प्रकल्प बनवण्यासाठी अ, वेळ ते तुम्हाला देतात. तर अशा प्रकारे ऋणनिर्देशनामध्ये या सगळ्यांचे आभार तुम्हाला या ठिकाणी मानायचे आहेत. ठीक आहे. इथे आपला प्रकल्प संपतो. आपले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.